वडूज बस स्थानकात एसटी बसमध्ये चढताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास करणाऱ्या आरोपीचा अखेर वडूज पोलिसांनी छडा लावला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी पाथर्डी शहरातून संशयित आरोपी गोरख तुकाराम मासाळकर वय 26 वर्षे राहणार शेवगाव रोड नाथनगर पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली असून या मुद्देमालाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 4,20,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11:25 सुमारास बबन गणपती पळे वय 75 वर्षे राहणार तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा हे वडूज एसटी बस स्थानकातून तडवळेकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते। याच वेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 3 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती। या घटनेनंतर वडूज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे आणि अश्विनी घारगे यांनी वडूज बस स्थानक परिसरासह वडूज शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित व्यक्तीचा माग काढत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली। तपासादरम्यान गोरख तुकाराम मासाळकर याच्यावर संशय बळावला। त्यानंतर पोलिसांनी पाथर्डी शहर परिसरात त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेली सुमारे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पोलिसांनी हस्तगत केली आहे। या सोन्याच्या चेनची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे 4,20,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान आरोपीकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास सध्या वडूज पोलीस करत आहेत। त्यामुळे या आरोपीकडून आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात याकडे पोलिसांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे आणि अश्विनी घारगे यांनी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावत आरोपीला ताब्यात घेण्यात वडूज पोलिसांना यश आले आहे। त्यामुळे वडूज बस स्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर पोलिसांची नजर अधिक तीव्र झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। मी बबन गणपती पळे राहणार तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा। माझी चेन वडूज एसटी स्टँडवरून हरवली होती, चोरट्याने नेली होती। तरी मी लगेच वडूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। त्याप्रमाणे त्यांनी कसून चौकशी करून वरिष्ठ अधिकारी सोनवणे साहेब, आमचे खाडे साहेब, शिरकुळे साहेब यांनी भरपूर प्रयत्न करून मला ती परत मिळवून आज रोजी दिली। त्याबद्दल मी सर्व पोलीस स्टेशन स्टाफचा आणि साहेबांचा आभारी आहे। 2026 रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादीनामे बबन गणपत पळे वय 75 वर्षे हे वडूज बस स्थानक येथून बसमध्ये बसून तडवळे त्यांच्या राहते गावी जात असताना 11 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन ही चोरी करून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2026 कलम 303 BNS 303-2 BNS प्रमाणे गुन्हा नोंद होता। गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार अश्विनी घारगे मॅडम करत होत्या। तपासादरम्यान पोलीस हवालदार शिवाजी खाडे आणि गणेश शिरकुळे यांनी जवळपास 19 सीसीटीव्ही फुटेज मधून एक संशयित व्यक्तीला सर्च केलं, फाइंड आउट केलं आणि त्याची ओळख पटवण्यासाठी देखील प्रयत्न केले। ओळख पटवल्यानंतर तो व्यक्ती पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आमच्या ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि दैवडी डिव्हिजनचे DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी येथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याने त्याच्या घरामध्ये लपवून ठेवलेली 3 तोळ्याची सोन्याची चेन ही ताब्यात गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आणि गुन्हा उघडकीस आलेला आहे। नमूद आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होतात किंवा उघड होण्याची शक्यता आहे। त्याच्याकडून त्याने इतर काही गुन्हे केलेले आहेत का या अनुषंगाने देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने तपास चालू आहे। फिर्यादीनामे बबन गणपत पळे व 75 वर्ष यांची चोरी गेलेली चेन आज रोजी गुन्ह्याच्या तपासकामी आपण जप्त करून ती त्यांना योग्य पोशिक्षण कायद्याची जी काही प्रक्रिया ठरलेली आहे त्यानुसार आपण त्यांना पंचसमक्ष परत करत आहोत, सुपूर्द करत आहोत। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम आणि DYSP रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात
झालेली आहे करण्यात येते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.